नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे। 23 नोव्हेंबर 2025 रोजी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा झाली। या परीक्षेनंतर एक उत्तरसूची आली, आक्षेप घेण्यासाठी संधी मिळाली। अनेकांनी अनेक मुद्द्यावर अनेक प्रश्नांवर संदर्भासह आक्षेप दिले, परीक्षा परिषदेला पाठवले। यानंतर पुन्हा मग अंतिम उत्तरसूची आली, बरोबर। आणि मग त्या अंतिम उत्तरसूचीमध्येही आपण जे आक्षेप नोंदवले होते ते सुधारून आलेच नाही। त्यानंतर पुन्हा एक अंतरिम निकाल लावला आणि त्या निकालामध्ये पुन्हा आक्षेप घेण्यासाठी संधी दिली। त्यामध्ये 50 रुपये भरून 250 पेक्षा कमी शब्दांचे तुम्हाला आक्षेप नोंदवायचे होते। तिथेही आपण आक्षेप नोंदवले, काही बदल झाले, काही बदल राहिले आणि मग काही समस्या सुटल्या, काही समस्या सुटणं बाकी आहे। काहींना न्याय मिळाला, काही मात्र अजूनही न्यायाच्या परीक्षेत तसेच आहेत। आणि म्हणूनच न्याय मिळाला त्यांच्या संदर्भात आणि न्याय मिळाला नाही त्यांच्या संदर्भात आणि कोणते प्रश्न बाकी राहिले आणि पुढे मार्ग यातून कसा निघणार यावर आज आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। तर 81चा प्रश्न, आजचं टायटलच पहा, टीईटी निकालाने परीक्षा परिषदेचीच पात्रता पणाला लागली। हे कसं आज आपण पाहणार आहोत। 81चा प्रश्न काय आहे, तो कसा सुटणार आहे यावर आपण चर्चा करणार आहोत। प्रश्न रद्द की सुधारणा, म्हणजे प्रश्न रद्द करायचा तो कसा रद्द करायचा, काय नियमावली आहे किंवा त्यामध्ये काय सुधारणा करता येते, त्यासाठी काय नियमावली आहे हे, आणि यापुढे काय निकाल लागला। बऱ्याच जणांना वाटतंय आता संपलं, यापुढे काय, आमच्यावर अन्याय झाला, आता काहीच नाही असं बऱ्याच जणांना वाटतंय। मात्र यातूनही मार्ग आहे, यातूनही आपल्याला मार्ग काढता येणार आहे। काय कसा प्रश्न सोडवण्यासाठी कनेक्ट राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, कारण ही सगळी माहिती, ही सगळी अपडेट, मग कोर्टामध्ये जायचं का, आंदोलन करायचं, कसं करायचं, काय करायचं, हे सगळं आपल्याला इथं अपडेट मिळणार आहे। त्या अगोदर आपण परीक्षा परिषद आणि मंत्रालयापर्यंत केलेलं काम जे आहे ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ मी या अगोदर बनवला होता, फक्त 1 मिनिटामध्ये सांगतोय। मंत्रालयात गेलो होतो आपण आणि मंत्रालयामध्ये पात्रता निकष जे आहे 83 ठेवली होती अगोदर, ती 82 करण्यासाठी आपण आग्रह धरला होता। त्याचबरोबर प्रश्न बदल, म्हणजे काही प्रश्न चुकलेले होते ते कसे बदलायचे किंवा कसे सुधारायचे किंवा कसे रद्द करायचे, आणि उत्तरामधल्या सुधारणा या संदर्भात, आणि मीडियम बदल, हे 3 महत्त्वाचे मुद्दे घेऊन आपण फॉलोअप घेतला होता। खूप छान पद्धतीनं काम सिस्टमॅटिक झालं होतं। मंत्रालयात गेलो होतो, मंत्रालयाच्या समोर पहिला एक फोटो काढला, त्याच्यानंतर मग पुढे मंत्रालयामध्ये गेलो। आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या ऑफिसमध्ये तिथं आम्ही काही वेळ बसलो होतो। त्यावेळेस आमचे परममित्र ढवण सर, API ढवण सर, त्याचबरोबर सोबत पोलीस डिपार्टमेंटमध्येच कार्यरत असणारे अधिकारी आमचे मित्र सतीश कोतकर सर, जिल्हा परिषदेचे एक अतिशय ॲक्टिव्ह शिक्षक ललित वाघचौरे सर, आणि आम्ही त्या ठिकाणी होतो। या सगळेजण माझ्याबरोबर दिवसभर होते। ह्या सगळ्या टीमसह आम्ही संपूर्ण मंत्रालयातल्या सगळ्या मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो। काय चाललंय, कसं चाललंय। सकाळी 9:30ची वेळ दिली होती। 9:30 ते 4 वाजेपर्यंत आम्ही शिक्षण मंत्री साहेबांच्या कॅबिन समोर होतो। साहेबांची खाली कॉन्फरन्स सुरू होती। कॉन्फरन्स संपली की तुमचाच पहिला प्रश्न घेणार आहेत म्हणून आम्हाला बसवलं होतं, थांबवलं होतं 4 वाजेपर्यंत। आणि 4 वाजता शिक्षण मंत्री साहेबांच्या स्वीय सहाय्यकांचा फोन आला की सर तुम्हाला घरी यायचंय। मंत्रालयापासून आदरणीय शिक्षण मंत्री साहेबांचं निवासस्थान जे आहे मुंबईतलं, ज्याचं नाव जंजिरा, ते जवळच होतं। आम्ही तसंच धावत पळत त्यांच्या घरी 4:30 वाजता पोहोचलो। इथं त्यांच्या घराच्या समोर जी गार्डन आहे छोटीशी, त्या गार्डन समोर हा फोटो काढलेला आहे। आदरणीय सोनवणे साहेब हे त्यांच्याच मतदारसंघातले, म्हणजे नाशिकचेच आहेत। ते त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात। SCRT मध्येही त्यांचं काम आहे। आणि अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये
त्यांना हे सगळे प्रश्न, हे सगळे मुद्दे कसे बरोबर आहे पुराव्यासह मी 5 फाईल घेऊन गेलो होतो. आमचं टार्गेट होतं उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्याला ही फाईल दाखवायची, त्यानंतर शिक्षण मंत्र्यांना, हे तिघांशी, शिंदे साहेबांना, अजितदादा पवार यांना आणि शिक्षण मंत्री साहेब दादासाहेब भुसे यांना. आणि त्यासाठी आम्ही बऱ्याच फाईल घेऊन गेलो होतो. त्यातली एक फाईल यांना सोनवणे साहेबांना हे खरं काय खोटं काय हे सगळं क्लिअर अगोदर दाखवलं. त्यांनी 1 तास अगोदर शहानिशा केली. आणि मग हे जे याच्या पाठीमागं हा जो दरवाजा आहे, या दरवाजाच्या पाठीमागं मंत्री साहेबांचे, सचिव साहेबांची आत केबिन आहे. मग आम्हाला आत नेलं गेलं. आत नेताना आम्ही व्हिडिओ चालू केला होता. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, सर तुम्हाला हे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत का, तुम्हाला तुमची आणि तुमच्या अकॅडमीची जाहिरातीसाठी हे सगळं तुम्ही करताय. म्हटलं प्रश्न सोडायचे. मग म्हटलं व्हिडिओ बनवू नका, तुमचे प्रश्न सोडवतो, फोटो व्हिडिओ काय का. ओके म्हणलं, नो प्रॉब्लेम. आम्हाला व्हिडिओ नको, व्हायरल प्रसिद्ध बिशिद्ध असलं नाही. आम्ही हरिभक्त परायण बंडा तात्या कराडकर यांचे शिष्य आहोत, त्यांचे कार्यकर्ते आहोत, व्यसनमुक्त युवक संघटनेचे कार्यकर्ते आहोत, ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर निस्वार्थीपणे हे राष्ट्र निर्माणाचं स्वप्न आमच्या अंतःकरणात रुजवलं. राष्ट्राय स्वाहा राष्ट्र शहीदन्न मम हा ध्येयमंत्र दिला, राष्ट्रासाठी सर्वस्व. व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाज सुधारक, हे बोध वाक्य घेऊन गेल्या 25 ते 26 वर्षापासून जी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र नावाची संघटना कार्यरत आहे, त्या संघटनेमध्ये आम्ही काम करत आहोत. आणि तिथून कुठल्याही स्वार्थासाठी नाही. आणि त्याच्यामुळे फोटो व्हिडिओ अजिबात नाही, आमचे प्रश्न सोडवा म्हटलं. आणि मग आत सचिव साहेबांबरोबर 1 ते 1.5 तास आमचं बोलणं झालं. 1 ते 1.5 तास चर्चा झाली. त्यांना सगळं पटलं. अरे वा, हे खरोखर बरोबर आहे. लगेच त्यांनी तिथूनच आदरणीय परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे साहेब यांना कॉल केला. स्पीकरवर आम्ही बोललो आणि त्यांनी सगळे मुद्दे, जे मुद्दे आपण घेतले होते ते ऍक्सेप्ट केले. यस, होणार म्हटले. आणि खरोखर की 82-83चा मुद्दा त्यांनी निकालात काढला. 82-83चा जो मुद्दा होता तो त्यांनी निकालात काढला, याचा आम्हाला परम आनंद आहे. 82-83चा मुद्दा निकालात निघाला आणि 82 गुणधारक सर्वजण पात्र ठरले, याचा खूप आनंद आहे. 1 टप्प्यातली या मुद्द्याची लढाई सक्सेस झाली. यानंतर दुसरा टप्पा होता मीडियम बदल. 16 ब्लॉक मधल्या शिक्षक बांधवांना, उमेदवारांना वेगळ्या प्रकारच्या मीडियम त्यांनी निवडले. त्याच्या वेगळी प्रश्नपत्रिका आली होती. तोही प्रश्न परीक्षा परिषदेने सोडवला. मनापासून आभारी आहे, 100% धन्यवाद आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा मात्र तो सुटला नाही. त्यासाठी खऱ्या अर्थानं आपला प्रयत्न होता आणि आज आहे. प्रश्न रद्द किंवा सुधारणा. चुकीचे प्रश्न असतील, पर्यायामध्ये योग्य उत्तरच नसेल, तर मग मला सांगा की उमेदवारानं कुठला प्रश्न सोडवायचा, कसा सोडवायचा. आणि म्हणून हा फार महत्वाचा मुद्दा आहे, फार महत्वाचा मुद्दा आहे. आजही टीटी पेपर 2 मधले 6 पेक्षा जास्त प्रश्न हे बदलवण्याचे, सुधरवण्याचे गरजेचे आहे. 6 पेक्षा जास्त म्हणतोय. ओके, मग एका प्रश्नावर 3000 ते 4000 उमेदवार आहेत. एका प्रश्नावर 3000 ते 4000 उमेदवार, म्हणजे जवळपास 25,000 पेक्षा अधिक उमेदवार असे आहेत की जे 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क, 5 मार्कानं ते बाकी आहेत पात्र होण्याचे. आणि ते त्यांच्या क्षमतेनुसार पात्रच आहेत. फक्त आपण चुकीचे प्रश्न सुधरवले नाही, चुकीचे उत्तर बदलून योग्य उत्तर दिले नाही. म्हणून यासाठी अजूनही निकालाला म्हणजे काम थांबलं असं नाही. न्याय पूर्ण मिळेपर्यंत हा लढा चालू राहणार आहे, न्याय पूर्ण मिळेपर्यंत. आणि बरेच शिक्षक म्हणतात, सर हे तुम्ही कसं करता, पदर पैसे पूर्ण वेळ द्यावा लागतो, हे सगळं टेन्शन, आमच्याकडून पैसे घ्या. खरं तर पहिली गोष्ट की हा लढा काय आज मी चालू ठेवलेला नाही. हा लढा गेल्या मी व्यसनमुक्त युवक संघ आणि 18 वर्षापूर्वी शिक्षक भरतीचे जे क्लासेस 2007 पासून सुरू केले तेव्हापासून आहे. आणि या महाराष्ट्राचे संस्कार अंतःकरणामध्ये, चुकीच्या गोष्टीला विरोध आणि चांगल्याला पाठिंबा हे आपल्या रक्तामध्ये, आपल्या इतिहासामध्ये. हा महाराष्ट्र ज्याचं वर्णन शाहिरांनी केलंय, पहा, शुभांच्या विचारांचा, शंभूराजांच्या पराक्रमाचा,
जिजाऊंच्या विचारांचा, शुभांच्या विचारांचा आणि शंभू राजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी लढ्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठे यांच्या लोककलेचा आणि महात्मा फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे. दीन दलित दुबळ्यांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, 107 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्ताला एक घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र आहे. आणि हा इतिहास आपल्या रक्तामध्ये, म्हणून अन्यायाच्या विरोधात लढणं हे आपलं प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. जे पास झालेत, मी सुटलो, आता माझं काय जबाबदारी नाही, असं म्हणून चालणार नाही. जे या प्रश्नात सुधारणा होऊनही पासच होणार नाही, त्यांनी मला काही उपयोग होणार नाही, मग मी सहभागीच होणार नाही, याला काही मतलब नाहीये. हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. हा एकट्या दुकट्या कुणाचा नाही. आपण सर्वजण एकत्रित मिळून लढूया आणि आपल्याला न्याय मिळूया. शक्य आहे, अशक्य काहीच नाहीये. थोडा प्रयत्न संघटितपणे करणं गरजेचं आहे. इथपर्यंत आलो आपली मंत्रालयवारी. आता सचिव साहेबांनी सांगितलं मला अशा अशा पद्धतीनं हे सगळं तुम्ही जे फाईल मध्ये दिलंय मला शॉर्ट मध्ये मेसेज रूपाने द्या. लगेच तिथं बसलो आणि टायपिंग केली. टायपिंग करत असताना गमतीचा भाग असा, अखेरचा शब्द टाईप झाला, चेक झालं, करेक्शन झालं आणि सेंड करणार तेवढ्यात मोबाईल स्विच ऑफ झाला. घाईनं सचिव साहेबांच्या ऑफिसमध्ये बॅगमध्ये चार्जर होता, ऑफिसमध्येच बोर्ड शोधला आणि तिथं चार्जिंगला लावलं. ते म्हणले काय करताय कडे, आता काय करावं, खाली बसावं लागलं. बोर्ड खाली होता, खुर्चीच्या खाली. म्हणलं काय अडचण नाही साहेब, आम्हाला प्रश्न सुटणं गरजेचं आहे. आणि आता म्हणलं एवढा प्रश्न अर्धा तास टाईप करत होतो, ते जर सगळं गेलं असेल, पण ड्राफ्ट मध्ये शेव होतं. देवाची कृपा, तुमच्या सर्वांचा विश्वास पाठीशी आहे, परमेश्वराची कृपा. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये 90% वैना यश मिळाले, 10% बाकी. ते का सोडायचं? अजिबात नाही, आपण मिळवणार आहे. आपण यामध्ये सुद्धा सुधारणा करणार आहे. मग पहा, प्रत्येक प्रश्नामधल्या सुधारणा, अ ब क 3 मुद्दे दिले होते, त्यातला अ प्रश्नांमधील सुधारणा. टीटी पेपर 2 मराठी माध्यम, सामाजिक शास्त्र, सेट कोणता, डी सगळे दिले. कोणत्या पान नंबरवर? 8. प्रश्न क्रमांक किती? 63. या प्रश्नाचे उत्तर परीक्षा परिषदेने कोणतं दिले? 2 दिले. परंतु या प्रश्नाचे उत्तर 4ही येत आहेत. 63 प्रश्न म्हणजे बालमानसशास्त्र, अध्यापन शास्त्र. आणि मग हा जो प्रश्न आहे, अनुभवावरून एक आठवला घटक की दुसराही आठवतो, बरोबर. मग साधर्म्याचा त्यांनी सादृश्याचा नियम दिलाय. साधर्म्याचा, सादृश्याचा सगळेच उत्तर त्याचे बरोबर आहेत. आणि नुसतं एवढंच सांगून थांबलो नाही, तर त्या संदर्भाचे उत्तर 4ही पर्याय येत आहेत, हे सगळं क्लिअर केलं, सुधरून सांगितलं. आणि संदर्भ कोणते? डॉक्टर किशोर चव्हाण यांचे विकास आणि अध्यापनाचे मानसशास्त्र. नुसतं पुस्तक सांगितलं नाही, तर पुस्तकातील पान नंबर 299 303 हे त्यांना अगोदर ओरिजिनल पुस्तकातून दाखवलं आणि मग हे टाईप करून दिले. नुसतं टाईप करून दिलेलं नाही, अगोदर दाखवलं, त्यांना ते पटलं, म्हणून मग नंतर टाईप केलं. दुसरा प्रश्न, टीटी पेपर 2 मराठी माध्यम, सामाजिक शास्त्र, सेट डी. आम्ही तो डी सेट घेऊन गेलो होतो म्हणून तोच प्रूफ म्हणून दाखवला. पेपर 1चा, पेपर 2चा दोन्ही बी. पान क्रमांक 12 प्रश्न क्रमांक 80. या प्रश्नाचे उत्तर परीक्षा परिषदेने क्रमांक 3 दिले आहे, मात्र उत्तर 3 व 4 दोन्ही येत आहेत. 3 व 4 दोन्ही येत आहे. हा सुद्धा 80व्या क्रमांकाचा प्रश्न म्हणजे बालमानसशास्त्र, अध्यापन शास्त्राचाच, तुम्हाला माहिती आहे. तर अशा रीतीनं यासाठीचे संदर्भ अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र, फडके प्रकाशन, पान क्रमांक 111 ते 115 मध्ये सगळं डिटेल मध्ये दिले. पहा आणि सुधारणा करा. इथं 3 आणि 4 असं उत्तर दिलं की अनेक जण पात्रचे अपात्र ठरणार आहेत, बरोबर आहे की नाही. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये सर्वच पर्याय बरोबर असतील तर सर्वच जण, तिथेही सगळ्यांचा फायदा होईल, म्हणजे नुकसान तोटा कोणाचाच नाही बघा, नुकसान तोटा कोणाचाच नाही. तिसरा प्रश्न बघा, टीटी पेपर 2 मराठी माध्यम, सामाजिक शास्त्र आहे, सेट डी, पान क्रमांक 12 प्रश्न क्रमांक 81. अजून बालमानसशास्त्राचं आहे. परीक्षा परिषदेने या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 दिले आहे, मात्र उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. ओके, त्या मॅकडुगलचं नाही का, सहज प्रवृत्तीचं, शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र, डॉक्टर हना जगताप, पान क्रमांक 40 ते 45. अजून दुसरा संदर्भ, बालकांचा विकास व स्वची जाणीव, फडके प्रकाशन, पान क्रमांक 45. हे दोन्ही प्रूफ, याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? प्रूफ सह सगळं दिलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर पहा,
टीईटी पेपर 2 मराठी माध्यम आहे, सामाजिक शास्त्र आहे, सेट डी आहे, पान क्रमांक 12, प्रश्न क्रमांक 83 आणि त्याच्यामध्ये परीक्षा परिषदेनं या प्रश्नाचा पर्याय एक उत्तर दिले, एक बरोबर आहे. पण गंमत काय झालेली आहे, मात्र या पर्यायामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. काय पूर्वपगामी हा शब्दच नाहीये, पूर्वपगामी शब्द नाहीये, उत्तर पाहिजे होतं पुरोगामी, प्रिंटिंग मिस्टेक आहे. आणि या प्रिंटिंग मिस्टेकचं मूळ नुकसान उमेदवारांचं होतं, याच्यावरही तोडगा काढा म्हणून सांगितलं होतं. त्यालाही वेगवेगळ्या नियमावली 2013च्या मी तिथं प्रूफ म्हणून दाखवल्या होत्या. टीईटी पेपर 2 मराठी माध्यम सामाजिक शास्त्र सेट डी पान क्रमांक 20 प्रश्न क्रमांक 105. आता बालमानसशास्त्र संपलेलं आहे. ओके, या प्रश्नाचा अचूक पर्यायामध्ये नाही, बरोबर. त्या संस्था आल्या आहेत. इयत्ता 9वीच्या इतिहास व नागरिक शास्त्र या पुस्तकातील पान क्रमांक 24, 25, 26 मध्ये दिल्याप्रमाणे ब अ ड क असा पर्याय पाहिजे. ब अ ड क हा पर्यायच त्यामध्ये नव्हता. तुम्हाला दाखवतो. ब अ ड क दिसतो इथं 4 नंबर दिलाय, क ब अ ड, ब अ ड क, ब अ ड क हे पार पाठ झालंय, एवढ्या वेळा झाले, पर्यायच नाही, तरी तुम्ही करेक्शन नाही केलं. बरं, तिथं योगायोगाने बाल भारतीचे अधिकारी होते, त्यांनी पाहिलं अरे आमच्या संस्थेची स्थापना चुकीचं दिते. योगायोगानं तिथं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे अधिकारी होते, त्यांनी पाहिलं अरे हे सगळं या खरं तर या प्रश्नामुळे त्यांना पटलं की खरोखर यांचं बरोबर आहे. आणि हे सगळ्या संस्था मी शिकवल्या, बघा या सगळ्या संस्था शिकवल्यात मी, नुसत्या स्थापना नाही तर त्याचे उद्देश, त्याचे कोण अध्यक्ष आहेत, काय काम करतं हे, कुठं त्याची ऑफिस आहे, हे सगळं नावात काय बदल झालाय का, या सगळ्या संस्था इमारतीच्या बोर्ड सगळ्या डिटेलमध्ये शिकवल्यात. आणि आता त्याचे सगळे प्रूफ घेऊन मी तिथं गेलो होतो. ओके, प्रश्नांमधील सुधारणामध्ये 6व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, मराठी माध्यम सामाजिक शास्त्र सेट डी पान क्रमांक 28 प्रश्न क्रमांक 144चा योग्य पर्याय दिलेल्या पर्यायामध्ये नाही. वाळवंट ते शहर काय साम्य, 2 IAS दर्जाचे अधिकारी त्याबरोबर सचिव साहेब होते आणि त्याच्यानंतर अध्यक्ष साहेब फोनवर होते, बेडशे साहेब. आणि काय त्याच्यामध्ये तुम्ही जे शहर दिले काय सिमिलॅरिटी आहे, तर तो सुद्धा संदिग्ध प्रश्न आहे, योग्य पर्याय त्याच्यामध्ये नाहीये. आणि म्हणून त्यावर सुद्धा असे 6 किमान 6 पेक्षा जास्त आहे, पण या 6चे अतिशय अचूक प्रूफ संदर्भ असं दिले होते. अतिशय त्यांनी मला झेरॉक्सचे प्रूफ नको तर कलर प्रूफ ओरिजिनल वाटतील असे. ओके, कलर ओरिजिनल पुस्तकच घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता. तर यात कुठलाही चेंज केलेला नाही. यामध्ये केला पाहिजे 82चा जो मुद्दा आहे, 83 ऐवजी 82ला पासिंग द्यावं ते त्यांनी केलं. ओके, त्याबद्दल आनंदाचे. पण प्रश्न अजून सगळा सुटलेला नाही, प्रश्न अजून सगळे सुटलेले नाही. मग प्रत्येक वेळेस आम्ही सांगावं लागतं, याचं वाईट वाटतं. तुम्ही मागची सगळी नियमावली बघा की, म्हणजे काय झालं तर एखादा प्रश्न रद्द झाल्यानंतर 149 पैकी मेरिट लावलं जातं आणि मग 149 पैकी 81 ला आतापर्यंत पासिंग दिले, यावेळेस अपात्र ठरवलेलं आहे. मागच्या वेळेस पात्र ठरवलेलं आहे. इथं समोर बघा, इथं पहा 149 मार्क्स आहेत आणि इथं पहा पात्रतेसाठी आवश्यक गुण किती, 81. पात्रतेसाठी आवश्यक गुण किती, 81 दिलेले आहेत. इथे यांना जास्त पडलेले, पण इथं क्लिअर झालं. आणि इथं मग एलिजिबल म्हणजे पात्रतेसाठी 81 गुण आहे. अशा अनेक प्रूफ आहेत मागच्या वर्षीचे. तर 81ला 149 पैकी 81, जरी तुमचे 54.5चा रेशो होत नसेल तर एक प्रश्न रद्द झाल्यानंतर 81.5 तर मार्क पडणार नाही. 81.5 पडू शकतात का, नाही ना. मग 82ला 150 पैकी 82ला पासिंग तुम्ही दिलं, ओके बरोबर. पण मग 149 पैकी मागच्या वेळेस पर्यंत 81 दिलंय, CTET 81 देती. तर याच्या संदर्भातही निर्णय घेणं, सुधारणा करणं गरजेचं होतं, मग निकाल देणं गरजेचं होतं. याचा विचार राहिला नाही, याचा विचार करावा लागणार आहे आणि पुन्हा नव्यानं सुधारणा करून निकाल लावा लागणार आहे. हा 81चा एक मुद्दा पाहिल्यानंतर अजून काही प्रश्न राहिलेले, त्या अगोदर ते प्रश्न का सुटले नाही याचा विचार करा. का सुटत नाही याचा विचार करा. तुम्ही ना इतके सोपे प्रश्न परीक्षा परिषदेला का कळले नाही, आम्ही किती प्रूफ पाठवले होते, का सुधारणा केले नाही, आमच्या आक्षेप का डेव्हलप केले नाही. तर ऐका काय झालं. टीटी परीक्षेचे पेटंट कोणत्या कंपनीला दिले होते, हा महत्वाचा मुद्दा आहे. कोणत्या कंपनी म्हणाली, हे काय आलं, याचा काय संबंध आहे की खूप मोठा संबंध आहे.
मला सांगा, एखाद्या कंपनीला 5 ते 10 रुपयाला जर एका उमेदवारा पाठीमागं 5 ते 10 रुपये ला जर पेटंट दिला असेल, तर कल्पना करा की तुमची प्रश्नपत्रिका 30 रुपये 40 रुपये झेरॉक्स लागणारे, खर्च लागणारे, हॉल तिकीट वेगळं, वेगळ्या वेगळ्या नोटिफिकेशन द्यायच्यात, हे आक्षेप बघायचे, 5 ते 10 रुपयामध्ये कोणाला परवडणार आहे का हो? नाही. आणि म्हणून इतक्या कमी दरामध्ये जर कॉन्ट्रॅक्ट दिलेला असेल आणि तसंच, तर होणार काय आहे, समोरचा माणूस त्या दर्जानं, त्या क्वालिटीनं, त्या पद्धतीनंच काम करणार आहे. आणि म्हणून तुमचे ऑनलाईन केलेले आक्षेप वाचले नाही, अजिबात वाचले नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, ते वाचलेच नाही तर सुधारायचा काय विषय का? आता दुसरा महत्वाचा मुद्दा, जर तुम्ही ऑनलाईनचे आक्षेप वाचले नाही, 50 रुपये भरून बी वाचले नाही, लाखो रुपये त्याच्यातूनही गोळा झाले. जर 5 ते 10 रुपयाला एखाद्या कंपनीला पेटंट दिला असेल, तर आमच्याकडून 1000 रुपये का परत आक्षेपाला? आक्षेप म्हणजे चूक कुणाची आहे? तुमची आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सुधारणा करण्यासाठी आम्हीच पैसे परत भरायचे. किती गमतीचा भाग आहे, किती लूट आहे. दुसरी गोष्ट, आम्ही म्हटलो चला ऑनलाईन तुम्ही नाही पाहिलं काय माहिती नाही, पण आम्ही प्रत्यक्ष मंत्रालयात आलो, आम्ही प्रत्यक्ष परिषदेमध्ये आलो, तर तुमचे जे विषय तज्ञ आहेत, मी म्हटलो की पुण्यात नसतील तर महाराष्ट्रात कुठं बी असतील, तिथं आम्ही जातो, त्यांच्याशी चर्चा करतो. आमचं चुकत असेल तर नो प्रॉब्लेम, पण तुमचं चुकत असेल तर सुधारणा करा ना, आम्ही कुठं काय म्हणतोय. तर ते तज्ञ कुठं बसले हे बी नाही सापडलेच नाही. ओके. त्याच्यानंतर म्हणजे 1-2 अधिकारी तर आमच्याशीच वाद घालायला लागले, जो आम्हाला चुकीचं मूर्ख ठरवायला लागले. मग त्यावेळेस त्यांना आपलं पुस्तक दाखवलं, 18 वर्ष झाले मी याच्यातच काम करतोय साहेब, तुम्ही उघड रेटू नका. काय खरोखर तुमचा अभ्यास त्या विषयातले तज्ञ असेल तर ठीक आहे ना, पण आम्हाला ते विषय तज्ञ सापडले नाही. त्याच्यानंतर टीईटी अभ्यासक्रमातील विषयांसाठी तुम्ही कुठले पुस्तक, कोणते संदर्भ आहेत, हे जे प्रश्न तुम्ही उत्तर सांगताय ते कुठल्या संदर्भात हे सांगा. आणि हे नुसतं तोंडी बोललो नाही आम्ही, तर आपल्या रुद्रे सरांनी काही काही शिक्षकांचं खूप काम आहे, त्यांच्या प्रयत्नामुळे अजूनच आपल्या या प्रश्नांना, आपल्या या कामाला ताकद मिळत आहे. रुद्रे सरांनी डायरेक्ट माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही हे प्रश्न आणि याचे संदर्भ आम्हाला फोटो काढून टाकवा, लेखक कोण, प्रकाशक कोण आणि कुठल्या पेज नंबरवर, माहितीच्या अधिकाराखाली हे सगळं मागवलंय. पण त्यांना ते योग्य हे काहीच देता नाही आलं, काहीच नाही. नुसते म्हणले पदविका व पदवी अभ्यासक्रम जो आहे, म्हणजे डीएड बीएडच्या अभ्यासक्रमाचे, कोणते डीएड बीएडचे कोणते पेज नंबर सह मागवलं होतं, काही दिलेलं नाही. त्यावर त्यांनी पुन्हा माहिती मागवलेली आहे. तर हा लढा आपापल्या परीने अनेकांनी चालू ठेवलेला आहे. मी त्या प्रत्येक शिक्षक भगिनीच्या, शिक्षक बांधवाच्या बरोबर असेल, परंतु एकत्रित लढलो तर त्याची ताकद आणि त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम होणार आहे आणि तो यशस्वी होणार आहे. आणि व्हायला पाहिजे. काय गंमत आहे, तर प्रश्न इथून सुरू होतो, टीटी कशासाठी? टीटी कशासाठी? एमपीएससी यूपीएससीच्या सुपर क्लास 1 परीक्षांना एवढ्या अटी शर्ती नाहीयेत. शिक्षक पात्रता परीक्षा, आम्हाला शिक्षक व्हायचं तर डीएड करायचं, बीएड करायचं, बरीचपर्यंत ओके. त्याच्यानंतर मग टीईटी द्या, पात्रता परीक्षा ओके. मग त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी द्या ओके. आणि मग बरं, हा झाला नवीन शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांसाठी. शिक्षक जे सेवेत आहेत त्यांच्यासाठी का, तर शासनाने विचार केला, महाराष्ट्रच नाही भारतामध्ये शिक्षणाची गुणवत्ता जी आहे ती खालावत आहे आणि ती गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी अपडेट राहायला पाहिजे. यासाठी सर्व भारतातल्या सर्वांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मुखातून टीईटी परीक्षा कंपल्सरी केली. ओके, वेलकम. सगळ्यांनी स्वीकारलं सुद्धा. अगदी एक अर्धा टक्के शिक्षकांनी सुरुवातीला विरोध केला आणि त्यानंतर स्वीकारलं. खरं तर कुणी 20 वर्षापासून नोकरीला आहे, कुणी 15 वर्षापासून, कुणी 10 वर्षापासून. आणि वरच्या वर्गामध्ये शिकवत असताना एकच विषय, एखादे इंग्रजीचे शिक्षक असतील त्यांना दुसरे विषय बघायची गरज नाही पडत, एकच विषय शिकवत आहे. परंतु तरी त्यांनी हे सगळ्या विषयाचा अभ्यास करून टीटी देण्याची तयारी दाखवली. चला, गुणवत्ता आमच्यावर येऊन थांबली ना, नो प्रॉब्लेम, आम्ही तयार होतो, आम्ही अभ्यास करतो, कष्ट करतो, नो प्रॉब्लेम. 1760 उद्योग असून सुद्धा म्हणजे दोन्ही उमेदवारांनी, जे नव्यानं शिक्षक शिक्षिका हो पाहत आहेत आणि जे सेवेमध्ये दोन्ही उमेदवारांनी
महाराष्ट्राच्या गुणवत्तेसाठी परीक्षा असेल तर नक्की आम्ही तयार आहोत, आम्ही मेहनत घेऊ, आम्ही आमची क्षमता गुणवत्ता सिद्ध करू. झालं इथपर्यंत. पण गुणवत्ता नुसती यांच्यापर्यंत थांबत नाही ना. जी परीक्षा ही टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणारे, त्या परीक्षा परिषदेने आपल्या सुधारणा करायला नको. याच्या अगोदरचे अध्यक्ष घोटाळ्यात सापडले, तुपे साहेब, त्यांच्यानंतर लांगोरे मॅडम, त्याही घोटाळ्यात सापडल्या. अहो, परीक्षा परिषदेनं आणि शिक्षण खात्यानं, शिक्षण विभागानं सुधारायचं, आपली गुणवत्ता सुधारली तर हे सगळं सुधारणार आहे. आदरणीय शिक्षण मंत्री साहेब शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा ते एज्युकेटेड आहेत, त्या सगळ्या गोष्टींशी त्यांना ही गोष्टी माहिती आहे, तर त्यांनी या सगळ्या गोष्टी सुधारल्या तरच शक्य आहे. नाहीतर नुसती शिक्षकांची परीक्षा घेऊन गुणवत्ता सुधारणार नाही. प्रश्न चुकीचे, उत्तर चुकीचे, आणि कशी गुणवत्ता बरोबर येणार आहे? तर यावर काम करणं गरजेचं आहे. यावर काम करणं गरजेचं आहे. आणि यासाठी फार पैसा, फार गोष्टी नाही, फक्त आणि फक्त इच्छाशक्ती लागणार आहे. फक्त आणि फक्त इच्छाशक्ती लागणार आहे. शिक्षण विभागाने ठरवलं ते खूप सहज होणार आहे, ते खूप पॉसिबल आहे. म्हणून हे चुकलेले प्रश्न, चुकलेल्या उत्तरांचे प्रश्न यात सुधारणा करणं आणि त्याच्यानंतर निकाल लावणं ही काळाची गरज आहे, त्याला पर्याय नाही. महाराष्ट्रातील हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येनं आंदोलनाच्या तयारीमध्ये शिक्षक बांधव आणि शिक्षक भगिनी, आणि टीईटी नको म्हणून फार थोड्या ताकदीने आंदोलन झाले, स्वीकारला. परंतु आता जर टीईटी मध्येच तुम्ही सुधारणा केली नाही, योग्य पद्धतीने या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रोसेस मध्ये आणल्या नाही, तर मात्र फार मोठ्या लाखोंच्या संख्येनं परीक्षा परिषदेच्या या गोंधळाच्या विरोधात, या चुकीच्या निकालाच्या विरोधात आंदोलनाची तयारी उमेदवार करत आहेत. त्यासाठी सातत्यानं अनेक शिक्षक बांधव, अनेक भगिनी काम करत आहेत. आणि खूप लवकरच परीक्षा परिषदेनं सुधारणा केली नाही आणि काठावर अपात्र ठरलेल्या उमेदवारांना न्याय दिला नाही तर आंदोलनाला सामोरं जावं लागणार. अनेक लोक कालच कोर्टामध्ये गेले, कालच पिटिशन दाखल केली असेल किंवा आज करणार आहेत. लक्षात राहू द्या. आता अजून एक महत्वाचं, तुम्ही तुमच्या नियमावर ठाम का राहत नाही? की एखादा प्रश्न मराठीत आहे तो चुकलाय, इंग्रजी मधला प्रश्न बरोबर आहे, तर पहिला नियमच असा आहे की तुम्ही मीडियम जर निवडायला दिली तर मराठी मीडियम, प्रथम भाषा मराठी मीडियम जर निवडली तर संपला ना विषय. इंग्रजी कोण वाचणार आहे हा पहिला प्रश्न तुम्ही विचारात घ्यायला पाहिजे होता. त्याच्यानंतर दुसरा की तुम्ही आता असं म्हटलंय 17व्या क्रमांकाच्या नियमामध्ये की मराठीत काही चूक असेल तर इंग्रजीचा विचार केला जाईल. असं असून सुद्धा तुम्ही गणिताचा एक आणि विज्ञानाचे 2 प्रश्न रद्द केले. रद्द करण्याऐवजी मला असं वाटतं वाद आणि नुकसान टाळण्यासाठी सर्वांना मार्क दिले असते तर ते जास्त फायद्याचं झालं असतं. एखाद्याचे 82चे 81 झाले म्हणजे त्याचं नुकसान झालं. तुम्ही 81ला पासिंग नाही दिली, 149 पैकी द्यायला पाहिजे होती. तो जर प्रश्न रद्द झाला नसता तर 150 पैकी 82 तो उमेदवार पास होता ना. मग तुम्ही तो रद्द केला, मग 149 पैकी 81 मेरिट लागलं म्हणजे ते पात्र. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की तो जो रद्द केलेला जो प्रश्न आहे ऑलरेडी काही जणांनी तो चुकीचाच सोडवला होता, म्हणजे त्यांना त्या प्रश्नाचे मार्कच मिळाले नव्हते, पहिलेच. मग त्यांना 82 होते, आता ते पास ठरणार होते. तुम्ही तो प्रश्न रद्द केला आणि त्यांचे बी 81 मार्क्स केले. कसं काय? तुम्ही चेक करा ना, चेक करा तुम्ही की अनेक जणांनी असं केलं. तो प्रश्न त्यांचा चुकलेला होता, त्यांनी उत्तर बरोबर दिलेलंच नव्हतं, त्यांना त्याचा मार्कच मिळाला नव्हता, तरी त्यांचे 82चे 81 झाले. हे तुम्ही केलेलं आहे, तुमच्याकडे सगळं प्रूफ आहे. आणि हे सगळं केल्यानंतर खरं तर फायनल निकाल द्यायला पाहिजे होता, तर तुम्ही फायनल निकाल दिला नाही. परीक्षा परिषद, महाराष्ट्र सरकार, शिक्षण विभाग हे सगळं आपलं आहे आणि आपल्यावरच आपले लोक अन्याय करत असतील तर गेल्या 18 वर्षापासून हे सगळं महाराष्ट्र शिक्षण विभाग आपला आहे आणि या आपल्या कुटुंबामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या क्षमतेनुसार न्याय मिळायला पाहिजे, हा माझा प्रयत्न, ही माझी मागणी आहे. म्हणून लाखोंच्या संख्येने आंदोलन होणार आहे, कोर्टामध्ये जाणार आहेत. त्या अगोदर तर परीक्षा परिषदेने खऱ्या अर्थानं हे सगळे प्रश्न नीट तपासून पाहिले आणि प्रत्येक उमेदवारावरचा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्या नक्की या गोष्टीला
एक खूप चांगल्या अर्थानं परीक्षा परिषदेकडे पाहिलं जाईल, शिक्षण विभागाकडे पाहिलं जाईल आणि सर्वजण सर्वजण याच्या पुढच्या टीईटीवर, परीक्षा परिषदेवर, संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेवर विश्वास ठेवतील. माझी अपेक्षा आहे की परीक्षा परिषद यात बदल करेल. आम्ही आजच आदरणीय शिक्षण मंत्री साहेब आणि परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांची भेट कशी घेता येईल आणि त्यांच्या संदर्भात त्यांना हे कसं पुन्हा सांगता येईल यासाठी प्रत्यक्ष रूपाने प्रयत्न करत आहोत. अदरवाईज 2 दिवसामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल. मात्र यासाठी परीक्षा परिषद आणि सरकार जबाबदार असणार आहे, कारण अन्याय स्वीकारणं हे अन्याय करण्या इतकंच मोठं पाप आहे आणि ते आम्ही करणार नाही. आम्ही सातत्यानं सांगत असतो की काय कुणीतरी सांगितलंय आणि ते सत्य काय, हमारे देश में ऐसे घोटाले क्यों है, सफेद लिबास और दिल काले क्यों है, फिर भी देश इनके हवाले क्यों है? तर त्याचं उत्तर आहे, जब तक सच के मुंह पर ताले रहेंगे, झूठ के हाथों में तलवार और भाले रहेंगे, तब तक इंसान रहेगा भूखा और शैतान के मुंह में निवाले रहेंगे. आणि म्हणून आम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध करणार, त्याच्यामध्ये आमचा काही स्वार्थ फायदा काही नाहीये. तर त्या साऱ्या महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची गुणवत्ता, एकंदरीत महाराष्ट्राची गुणवत्ता त्यामध्ये दडलेली आहे. हजारो लाखो शिक्षक बांधवांवर झालेला अन्याय तो आम्हाला पाहवत नाही, त्यासाठी लढा देणार. या सर्व उमेदवारांच्या सोबत आम्ही सर्वजण आहोत. अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्य सरकार, शिक्षण विभाग, परीक्षा परिषद या सगळ्या मुद्द्यांचा, या सगळ्या घटकांचा सकारात्मक विचार करून यामध्ये सुधारणा करून हजारो उमेदवारांवर झालेला अन्याय जो आहे तो दूर करेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.